मीटर तू येणारच होती तर आमच्या सोबत यायचं ना. का एक मिनिट, भूला रस्ता विसरलीस वाटतं. हे बाबा हे व्हेरी डेंजरस हा. सकाळी उठल्या उठल्या बदाम खात जा, त्याने ना स्मरणशक्ती वाढते. झाली फालतूगिरी करू आता, बाजूला मला आज जाऊ दे. माझ्याच घरात मलाच फाट्यावर मारतेस. काय काम आहे? काय कटकट आहे रे तुझी. प्रीती ताई पर्स विसरली होती, ती द्यायला आली. मिळालं उत्तर? नाही ऐकू कमी येतं का रे? नाही, म्हणजे तू जरी हे सांगितलंस तरी हे खरं कारण नाहीये. तू रोज नशीत असतो का? तुला सांगितलं ना मी, ती पर्स द्यायला आली. ही काय पर्स? नो 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 नो, मला माहितीये हे तुझं खरं कारण नाहीये. हे बघ, मला ना उगाच त्रास देऊ नको. माझं हेच खरं कारण आहे. मी पर्स द्यायला आले. आता जर माझा अजून वेळ खाल्लास ना तर बघ. हेच म्हणतोय मी. काय? तुला माझ्याशिवाय करमत नाही ना? कोण आहेस तू? कोण समजतो स्वतःला? तुझ्याशिवाय न करमायला कोण आहे? कोण तू? वेडा मूर्ख आहेस? बघितलंस मी खरं बोललो तर कशी तणतण करायला लागलीस. हे बघ, मी ऐकून घेते म्हणून अति करायचं नाही. बाजूला हो. हेच खरंय. तुला ना माझ्याशी भांडल्याशिवाय करमत नाही. आणि मग काही ना काही कारण काढून तू माझ्या पुढ्यात येतेस. याचाच अर्थ असा आहे की तुला माझ्याशिवाय करमत नाही. गोड गैरसमज आहे तुझा. अच्छा? तुझा चेहरा बघायची पण इच्छा नसते मला. बघ 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 बघ, हेच सांगतोय मी. आता कसं चिडल्यावर तुझ्या मनाला अशी शांती मिळत असेल ना. हे बघ दीप गायकवाड, मी चिडत नाहीये, पण मला त्रास देऊ नको, कळलं? मला एक सांग, तुझ्या घरी कोणी नाहीये का ग तुझ्याशी भांडायला? म्हणजे एक काम करतो मी, एक माणूस ठेवतो तुमच्या घरी. तू त्याच्यासोबत कचा भांडत जा. पगार मी देतो त्याला. नाही, कारण की काय आहे ना, सकाळी उठल्या ना तुला कोणा ना कोणाशी तरी भांडायचं असतं. मग तू माणूस शोधतेस आणि अख्ख्या जगात बिचारा मीच एकटा तुला सापडतो. मग काही ना काही कारण काढून तू मला गाठतेस आणि माझ्याशी कचा भांडायला लागतेस. मग माझा दिवस खराब जातो. पण तू खुश असतेस. त्यापेक्षा या पगारी माणसासोबत भांडत जा. विषय सॉल्व. काय बोलतेस? मला ना कळलंय. काय? माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ ना मी तुझ्याशी बोलण्यात वाया घालवते. माझ्याकडे वेळच नाही हे मला कळायला हवं. बाजूला हो. आणि ना डोक्याच्या डॉक्टरना जरा दाखवून ये. त्याची गरज मला नाही, तुला आहे. ताई, अगं तू इथे काय करतेस? अगं ताई, तुझी पर्स घेऊन आले. तू पर्स घ्यायलाच विसरली होतीस. घे.